5 ऑगस्टला जंतर मंतरवर कल्याण डोंबिवली परिसरातील 27 गाव संघर्ष समितीच्या माध्यमातून आणि सर्व संबंधितांच्या सहभागातून दिवा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागावं म्हणून एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सारीच मंडळी सहभागी होणार आहोत. 1000 जणांची परवानगी जंतर मंतरवर त्या मंडळींना मिळालेली आहे आणि आमच्या ज्या भावना आहेत त्या थेट दिल्लीत जाऊन केंद्र शासनाच्या कानी पडतील या दृष्टीनं हे आंदोलन आम्ही साकारतोय. ज्या पद्धतीनं 8 तारखेचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न नवी मुंबई पोलिसांनी पनवेलमध्ये जवळजवळ पनवेलचे सारे प्रवेशद्वार बंद करून नाकाबंदी करून केला, त्यानंतरही 12 ठिकाणी पोलिसांनी अगदी खारघरपर्यंत त्या ठिकाणी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्या प्रयत्नानंतरही प्रचंड पाऊस असतानाही, प्रचंड दडपशाही पोलिसांची असतानाही सुमारे 1700 आंदोलक हे आमचं जे दुपारी जमण्याचं ठिकाण होतं सानपाडा दत्त मंदिर त्या ठिकाणी पोचले. अनेक ठिकाणी रस्त्यावर आंदोलक त्या ठिकाणी चालत जाताना दिसले. कळंबोली पोलीस मुख्यालयामध्ये मोठ्या संख्येनं या ठिकाणी आंदोलक जमले. हे बघता लोकांमध्ये आत्ता सरकारच्या विरोधात दिवा पाटील साहेबांचं नाव देण्याच्या बाबतीत जी चालढकल, जो हलगर्जीपणा केला जातोय त्या संदर्भात या ठिकाणी प्रचंड नाराजी आहे, प्रचंड असंतोष आहे आणि म्हणून लोक पोलिसांची दमनशाही, प्रचंड पाऊस असतानाही 8 तारखेला त्या ठिकाणी रस्त्यावर उतरले. हे प्रतिकात्मक आंदोलन आम्ही जंतर मंतरवर करतोय. निश्चितपणानं या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाच्या कानी हा आवाज जाईल, हा प्रयत्न आमचा आहे. पण या आंदोलनानंतर जे आंदोलन आम्ही मंडळी साधारण ऑक्टोबरमध्ये साकारायला मागतोय ते मात्र निर्णायक असेल, हा इशारा या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारला देण्यासाठी आम्ही मंडळी जातोय. मला विश्वास आहे की निश्चितपणानं मोठ्या संख्येनं आंदोलक त्या ठिकाणी जातील आणि जो उद्देश कल्याण डोंबिवलीतल्या आमच्या सहकार्यांच्या मनामध्ये आहे की त्या ठिकाणी विविध पक्षीय खासदारांच्या माध्यमातून हा आवाज संसदेपर्यंत, पंतप्रधानांपर्यंत पोहोचवावा, तो साध्य होईल हा विश्वास मला वाटतो. उशिरा का होईना पण आमदार प्रशांत ठाकूरांनी देखील याचं समर्थन केलं. मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी मी आहे असं प्रत्येक आपण कसं बघताय? आम्ही कसं बघण्यापेक्षा जाग्यावर जे 8 तारखेला त्या ठिकाणी रश्मिता पोपेटाच्या उपोषणानंतर आंदोलन झालं त्याच्या बाबतीतली त्यांची भूमिका ही 100% नकारात्मक होती, विरोधाची होती. पण आता त्यांना सद्बुद्धी होत असेल तर निश्चितपणानं ती चांगली गोष्ट आहे. कुणाच्या का प्रयत्नानं होईना, कुणाच्या का सहभागानं होईना, ह्या आंदोलनाला बळ मिळत असेल तर आम्ही त्याचं स्वागतच करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.